जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी कालिका नंदनाथ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण विषय घेणार आहोत उमेश तागुंदे, मोनालीताई विधाते यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत. खरंच आरोप खरे आहेत का, खोटे आहेत का? परंतु जे आरोप केले जातात त्यातले काही मुद्दे न पटण्यासारखे, काही आरोप, तर त्याबाबत आपण तटस्थ आणि निष्पक्ष भूमिकेतनं बघणार आहे. असं काही नाहीये की त्यांचे माझे काही वैयक्तिक संबंध आहेत. फक्त एवढं आहे की ते हिंदू धर्मासाठी कार्य करतात आणि त्यांच्यावरती टीका होती, परंतु ज्या मुद्द्याला धरून टीका होती, जर त्यांनी बलात्कार केला असेल, कुणाचं शोषण केलं असेल, तर तिथं ठीक आहे, म्हणता येईल की बाबा आरोप गंभीर आहे आणि यांनी असं केलंय आणि हे सिद्ध झालंय, तर ती ठीक आहे, ते एक वेळ आपण मान्य करू. परंतु जे मुद्दे घेतले जातात टीका करण्यासाठी, की गुरुचरण तीर्थ घेतलं, हा मुद्दाच नाही योग्य, हा टीका करण्यासारखा मुद्दाच नाहीये असं मला म्हणायचं. कारण की सर्वप्रथम आपण एक मुद्दे घेऊ, आपण एक सगळे मुद्दे घेणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघणं आवश्यक आहे. आता एक मुद्दा घेऊन नंतर मग मी माझे मत मांडेन. नंतर मला मत मांडायचंय की हे खरंच हे. आता मुद्दा नंबर 1 की गुरुचरण तीर्थ घेतलं, त्याच्यामध्ये दोन गोष्टी बघण्यासारख्या आहेत. हे बळच दिलंय का गुरुचरण तीर्थ, का धमकी देऊन वगैरे गुरुचरण तीर्थ घ्यायला लावलंय का? तर व्यक्तीचं स्वतःच त्यांनी चरण तीर्थ घेतलंय. असं कंपल्सरी तिथं कुठं बोर्ड लिहिलाच नव्हतं त्यांनी की बाबा कंपल्सरी प्रत्येकाला गुरुचरण तीर्थ घ्यायचंय. तर गुरुचरण तीर्थ घेणं हा शिष्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु त्याला शास्त्राचे काय आधार आहेत का, त्याच्याबद्दल मला बोलायचंय. जर महाराष्ट्र आपण म्हणतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, परंतु ह्याच्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचंय की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा तर आहेच आहे, त्याच्याबद्दल दुमतच नाही, पण हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा सुद्धा आहे, हा महाराष्ट्र संभाजी महाराजांचा सुद्धा आहे, हा महाराष्ट्र सावता माळ्याचा सुद्धा आहे, हा महाराष्ट्र ज्ञानदेवाचा सुद्धा आहे, हा महाराष्ट्र चोखा मेळ्याचा सुद्धा आहे, हा महाराष्ट्र एकनाथाचा सुद्धा आहे, ह्या संतांचा सुद्धा महाराष्ट्र आहे, साक्तांचा सुद्धा महाराष्ट्र आहे, गणपत्यांचा महाराष्ट्र आहे, शैवांचा महाराष्ट्र आहे, सगळ्यांचा महाराष्ट्र आहे, सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र हा ठराविक एका विचारधारेचा नाहीये. विविधता ही हिंदू धर्माचं एक सौंदर्य आहे. एक लक्षात घ्या, हिंदू धर्मामध्ये शाक्त आहेत, वैष्णव आहेत, गाणपत्य आहेत, सौर आहेत, सगळे आहेत, पोतराज आहेत, आराधी आहेत, जोगती आहेत, नाथपंथी आहेत, सगळे आहेत. त्यामुळे ही हिंदू धर्माची विविधता आहे आणि त्यामुळे हिंदू धर्म टिकून आहे. तर सर्वप्रथम गुरुचरण तीर्थ ह्याच्याबद्दल मला काही मुद्दे मांडायचे. जर एकनाथांना तुम्ही मानत असताल, संतांना मानत असताल, तर संतांचं प्रमाण तर तुम्ही मानताल, आणि जर नसताल मानत तुम्ही संतांना, तर याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे हिंदू धर्माच्याच विरुद्ध आहे. मला काही मान्यच नाही, हिंदू धर्म तुम्हाला बोगस वाटतो असं त्याचा अर्थ आहे. अशा लोकांशी बोलण्यातच काय अर्थ नाही असं आम्ही मानतो. तर आता सर्वप्रथम आपण एकनाथी भागवतचा 12वा अध्याय, ज्याला परमहंस संहिता बोललं जातं, एकनाथी भागवतला परमहंस संहिता, श्रीमद भागवत महापुराणचा 11वा स्कंद, त्यातला 12वा अध्याय, संत एकनाथ महाराजांनी त्याच्यावर टीका केली. त्याच्यातला श्लोक नंबर 527 काय लिहिलं इथं? चरण क्षालनासी समस्त मीची उदक मीचीच असतं, मीची चरण प्रक्षालित चरण तीर्थ मी सेवी. म्हणजे याचा अर्थ काय बघा, पूर्ण वाचून दाखवतो ना. तुम्ही म्हणताल हे देवाबाबद्दल लिहिलंय का, काही अशी पण आहेत, ही कुणाबद्दल लिहिले वाच म्हणून आधीचे काही श्लोक वाचतो ते ऐका का. तव मीची एक गुरु भक्ती, सद्गुरु जे जे भोग भोगिती, ते मीची होईल निश्चिती. एवं मीच एक गुरु भक्ती, दुजी स्थिती होऊन येती, सद्गुरु जेथ उभे ठाकती, ते पायांतळीची मीची स्थिती क्षिती. सद्गुरु जेथे जेथे चालती, ते मार्गीची माती होईन. चरण क्षालनासी समस्त मीची उदक मीची तस्त, मीच चरण प्रक्षालित चरण तीर्थ मी सेवी. 27 श्लोक ध्यान देऊन बघा. मीच चरण प्रक्षालित म्हणजे मी चरण धुईल गुरुचे, आणि चरण तीर्थ मी ग्रहण करीन. संत एकनाथांनी लिहिले. नाही मानत नाही का तुम्ही संत एकनाथांना? एकनाथांचं प्रमाण दिलं. दुसरं प्रमाण गुरुगीता. आता गुरुगीता हा ग्रंथ, त्याचे काय प्रमाण तुम्हाला देतो. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा तो ग्रंथ बघू शकता. गुगलवर तुम्हाला तो ग्रंथ अवेलेबल होईल. गुरुगीता मधला अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 25.
शोषणम पाप पंकस्य दीपनम ज्ञान तेजसः गुरोः पादोदकम सम्यक संसार नवतारकम. काय सांगितले याचा अर्थ काय? श्री गुरुदेव का चरण अमृत पाप रूपी कीचड़ को सुखा देता है, ज्ञान तेज को प्रकाशित करता है और इस संसार रूपी सागर से निश्चित ही तारने वाला होता है. गुरुचरण तीर्थ त्याला पवित्र सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे गंगामध्ये जे गंगा नदी आहे त्याच्यामध्ये कितीतरी लोकांनी घाण केली, तर घाण नाही केली पाहिजे. गंगा दूषित पाणी नाही सोडलं पाहिजे गंगेमध्ये, इंद्रायणीमध्ये. कारण की ती लोक गंगाचा मान मानून त्याचं तीर्थ घेतात. भीमा नदी लोक सोडतात, गटर सोडतात, हे सोडतात, परंतु शास्त्रानुसार त्यांना दर्जा दिलेला आहे पवित्रतेचा. तर गुरुचरण अमृत हे इथं सांगितलेले. अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम गुरु पादोदकम पिबेत. अज्ञान को जड से उखाडणे म्हणजे तुमच्या भक्तीचा प्रभाव येतो. तुम्ही जे गुरुमध्ये परब्रह्म बघत असताना तुमच्या भक्तीमुळे त्याला तेवढं पवित्रता प्राप्त होत असते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असं म्हणलं जातं. गुरु हे साक्षात परब्रह्म मानलं जातं. कबीराचा एक दोहा आहे बघा, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागो पाय बली हरी गुरु आपने गोविंद दियो बताय. देवता आणि गुरु जर दोघं समोर उभे असतील तर आधी गुरुचं चरण वंदन करा, कारण की बली हरी गुरु आपने गोविंद दियो बताय असं सांगितलेलं आहे. गुरुला ह्याचा मान सन्मान जास्त दिलेला हिंदू धर्मामध्ये, हे लक्षात घ्या. तर अजून हे पुढचे श्लोक सांगतो. स्वदेशी आता ही तर 2 तर तुम्हाला प्रमाण दिली. आता आपण प्रमाण नंबर 209 श्लोक बघू आपण. 209 काय सांगतोय? 209 श्लोक. सर्व तीर्थ वगाहस्य संप्राप्नोति फलम नरः गुरुः पादोदकम पित्वा शेषम शीर्षि धारयन्. हे मी नाही सांगत. हे भगवान शिवशंकर सांगतात. उमा महेश्वर संवाद या भगवान शिव पार्वतीला सांगतात. काय सांगतात? श्री सदगुरु के चरणामृत को पान करने से, मस्तक पर धारण करने से मनुष्य सभी तीर्थों में स्नान करने का फल प्राप्त करता है, अतः उसे अन्य तीर्थ में जाने की आवश्यकता नहीं रहती है. हे माझं वचन नाही, भगवान महादेवांचं वचन आहे, शिवशंकराचं वचन आहे. गुरो पादोदकम पानम गुरो उच्चिष्ट भोजनम गुरु मूर्ते सदा ध्यानम गुरु नाम सदा जपः. गुरुदेव के चरणामृत का पान करना, गुरुदेव के भोजन में से बचा हुआ खाना, गुरुदेव की मूर्ति का ध्यान करना और गुरु नाम का जप करना चाहिए. देवाच्या पूजेच्या आधी गुरुचं स्मरण केलं जातं. काही असेही गुरुवर या महाराष्ट्रामध्ये आहेत की देवाच्या स्वतःचा फोटो सुद्धा देवाऱ्यामध्ये पूजायला देणारे आहेत. त्यांच्यावर मी कधी टीका केलेली नाही आतापर्यंत, कारण ते शास्त्रात ते उल्लेख आहेत की गुरुचं ध्यान करा, चिंतन करा. हा, जिथं शास्त्र विरुद्ध तिथं मी निश्चिंतपणे मी कधी बसणार नाही. शास्त्राच्या विरुद्ध तिथं मी बोलेल, परंतु जाणीवपूर्वक षड्यंत्रपूर्वक काही हेतू डोक्यामध्ये ठेवून हिंदू धर्माला जर टार्गेट करणार असतील तर त्याच्यावरती आता मी बोलणार आहे. शेवटी बोलतो. आता त्याच्यावर काय बोलायचं ही मला आहे माझ्या डोक्यामध्ये. तर आता मुद्दा नंबर 2. हा मुद्दा नंबर 1 की त्यांचं चरण तीर्थ घेतलंय. ह्याचं मी पूर्ण शास्त्राच्या आधारे प्रमाणे तुम्हाला दिलेले. ते चरण तीर्थ घेतलं हा म्हणजे काय गुन्हा केलेला नाही. तो ना कायद्यातला गुन्हा आहे, ना धर्मशास्त्रानुसार गुन्हा आहे, तो ना काय म्हणते त्याला सामाजिक दृष्ट्या गुन्हा आहे. तो गुरु शिष्याचा तो प्रेमाचा विषय येतो. त्याला शास्त्र विरुद्ध ती गोष्ट नाही, ना कायद्याच्या विरुद्ध गोष्ट. जर कायद्याच्या विरोधात असेल तर असं कुठल्या कायद्यात लिहिलंय की गुरुचं चरण तीर्थ घेणं म्हणजे गुन्हा आहे, त्याला अमुक अमुक सजा ही कलम आहेत. आणि जर तशी कलम असतील तर जी कायदा बनवताना हिंदू धर्माचा अभ्यास आणि सर्वशास्त्रांचा अध्ययन करून ते बनवलाय का, ह्या गोष्टीचं सुद्धा चिंतन होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण मुद्दा नंबर 2 घेऊ की कुठला मुद्दा घ्यायचा तो नंबर. हे गुरुजन लोक दक्षिणा घेतात. आता एका व्हिडिओमध्ये मी बघितलं की ही दक्षिणा घेतात, देवाला पैसा काय करायचा असं. तर माझं एक म्हणणं आहे की कीर्तनकार लोक सुद्धा कीर्तनाचे पैसे घेतात. लाखो सुपाऱ्या आहेत त्यांच्या कीर्तनाच्या. तिथं कसं काय कोण बोलत नाही. लोक नृत्यांगना नाचवतात गावामध्ये आणून, त्या नृत्यांगना सुद्धा पैसे घेतात. तिथं कसं काय कोण काय बोलत नाही. भागवतकार लोक एवढे पैसे घेतात. देवी भागवतची प्रवचन होतात, ही होतं एवढं मोठं आयोजन होतं, ती लोक पैसे घेतात. तिथं कसं काय कोण बोलत नाही. जागरण गोंधळ करणारा गोंधळी
वाघ्या मुरळी ते सुद्धा पैसे घेतात, तिथं कसं काय बोलत नाही? हे आपण देवीचं भगवतीचं मंदिर बांधले, हे भगवतीचं मंदिर आहे. या ठिकाणी गवंड्याने फुकट काम केलं नाही. गवंडे असा नाही म्हणला मला की मंदिर बांधायचे काय नाही, मी फुकट बांधून देतो. माझ्याकडून पैसे घेतलेच ना त्याने. हे भगवतीची मूर्ती बनवली, भगवतीची भैरवनाथाची मूर्तिकाराने पैसे घेतले माझ्याकडून. असा नाही म्हणला तो की भगवतीची मूर्ती आहे फुकट बनवून देऊ. देवीच्या अभिषेकाला दूध लागतं, पंचामृत लागतं. मला दूधवाला फुकट दूध देत नाही. देवीसाठी दिवा लागतो, तेल जाळावं लागतं भगवतीसाठी. किराण दुकानदार फुकट तेल देत नाही. हळदी कुंकू सुद्धा फुकट भगवतीला पण देत नाही. देवीला साडी नेसवायची झाली तर दुकानदार साडीचे पैसे घेतो, हारवाला पैसे घेतो. मांढरा देवी देवस्थानवर जावा, तुळजापूरला जावा, जेजुरीला जावा, इतरत्र कुठल्याही ठिकाणी जावा, पावत्या घेतल्या जातात, तिथं पैसे घेतले जातात. काय मला नवचंडी करायची, ब्राह्मण फुकट नाही करणार, पैसे घेणार माझ्याकडून नवचंडीचे. मग ह्यांनाच टार्गेट का केलं जाते? ह्यांनी फुकट कार्यक्रम का करावा? ह्यांना बाबा गेनमाळ करत असतील हे गुरुवर्य लोक, हे ते गेनमाळीचे पैसे का नाही घ्यायचे यांनी? का हे गुरुदेव आहेत म्हणून ह्यांना सगळं फुकट मिळणार आहे सगळ्या गोष्टी? हा एक चिंतनीय विषय. तुम्ही आपापल्या पद्धतीने चिंतन करा. आता मला एक सांगा की जी लोक त्यांच्याकडे जी लोक जातात ते अगोदर सांगत असतील ना की बाबा मी माझी एवढी सुपारी आहे, मी ह्या कामाची एवढी एवढी दक्षिणा घेतो, असं सांगत असतील ते. ज्याला पटते तो घेतोय. तुम्हाला नसल पटत तर तुम्ही त्यांच्याकडून नका ना कार्यक्रम करू. तुम्हाला कोणी बळजबरी केली? तुम्ही एखादा गरीब माणूस बघा, एखादा खेड्यापाड्यामध्ये दुसरा एखादा करणारी माणसं आहेत की कमी कमी दक्षिणा घेऊन, तुम्ही त्यांच्याकडे जात नाही. तुमचीच इच्छा असते की अमुक अमुक गुरुवार्यांकडून करावं, ते तुमचं क्वालिटीचं काम करून देतील असा तुमचा विश्वास असतो. तुमची इच्छा असते की ह्यांच्याच हातनं आपलं होय, ती तुमची श्राद्ध आहे. हा का? एखाद्या दवाखान्यामध्ये गेलो, एखाद्या डॉक्टरची फी 200 रुपये असते, एखाद्याची 1000 रुपये असते, एखाद्याची 2000 असते, एखाद्याची काही का असेल ते असतं. प्रत्येकाचं आपापलं जे काय ठरलेलं आहे. आणि तो जर शास्त्रविरुद्ध असेल गुरुदक्षिणा घेणं तर त्याच्यावर पण मी बोलीन. पण मला शास्त्रामध्ये असं कुठं प्रमाण जर दाखवलं कोणी की गुरुदक्षिणा एखाद्याकडून घेणं हे जर पाप आहे, गुन्हा आहे, तर त्याच्याबद्दल मी निश्चितपणे त्याच्या विरुद्ध सुद्धा बोलायला तयार आहे. असं नाही की मी त्यांच्या साईडनी बोलतोय, मी शास्त्राच्या आधारे बोलणार. मी जे बोलेल त्याला शास्त्राचा आधार असेल तर बोलणार, नाही तर मी नाही बोलणार. कारण की हिंदू धर्म टिकला पाहिजे. बरं चला, आता मुद्दा नंबर 3. आता हे 2 तर मुद्दे मी घेतले. हा, सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा, त्यांनी मांडीव बसून बाईचं कान फुकलं. आता मला एक विचारायचंय, समाजामधल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्यांच्याकडे तुळजापूरच्या देव्यांच्या पारड्या आहेत, ज्यांच्या ज्ञानमाळा झाल्यात, पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे ती. गुरुच्या मांडीव बसून गुरु कानामध्ये मंत्र फुकतो, ही पूर्वीपासून आलेली परंपरा आहे. मी लहानपणापासून बघत आलो ह्या गेनमाळी, नाही का, ह्या गेनमाळी मी बघत आलो की ती परंपरा की बाबा ती लाल पांढरं वस्त्र डोक्यावरती घेतात आणि गुरुच्या मांडीवरती शिष्याने बसून कानामध्ये मंत्र फुकायचा. याचा अर्थ तो पुरुष आहे आणि त्याच्या मांडीवरती स्त्री बसली म्हणून त्याच्या मनामध्ये त्या स्त्रीबद्दल पाप आहे का? एखाद्या पुरुषाचा एखाद्या स्त्रीला झालेला स्पर्श हा पाप वासनेने केलेला स्पर्श आहे का? त्याच्या मनामध्ये कुठलंही पाप नाही हे स्त्रीला लगेच कळतं. बघितलं तरी स्त्रीला कळतं नजरेवरून की हा मग पुरुष माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतोय. तुम्ही काय आरोप करताय? मांडीव बसलं मग तसं म्हणजे स्त्रीला हात लावणं, स्त्रीला स्पर्श होणं हे तुमच्या दृष्टिकोनातनं जर पाप असेल तर मग एखाद्या पोरगा जर आईचं दूध पितोय लहान तर त्याला सुद्धा पापी मानावं लागेल. एखाद्या बापाला एखादी लेक येऊन मिठी मारते तिला पण त्या बापाला पापी मानावं लागेल. डॉक्टरला पण पापी मानावं लागेल. तुम्ही कार्डोथेरपिस्ट बघा, त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर येतं, कसे कसे ते ट्रीटमेंट चालतात, त्यांना पापी मानावं लागेल. मग सगळ्यांना पापी मानावं लागेल. डॉक्टरला बी मानावं लागेल की हा स्त्रियांना स्पर्श करतो. अरे स्पर्श हा बाह्य विषय येतो. मांडीव बसलं, कानामध्ये मंत्र सांगितला. जर का ती व्यक्ती जर का स्त्री लंपट असेल तर म्हणाल की बाबा दर आठवड्याला तो येऊन माझ्या मांडीव बसत जा. असं नाही, तो विधीचा भाग आहे. बरं तो विधी त्यांनी तयार केलाय का?
ही जी विधी परंपरा आहे ही लोक परंपरा आहे, महाराष्ट्राची लोक परंपरा आहे ती. काय ती त्यांचं जी थापणुकीची जी त्यांची घेरमाळ्याची पद्धत आहे ही त्यांनी बनवलेली थोडीच आहे. ही किती वर्षापासून आली हे कोणी सांगू शकत नाही. पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आज तुम्ही गेनमाळीच्या विधीला तुम्ही म्हणताय की ही फोतांडी, तर तुम्ही काही दिवसांनी परड्या बॅन करणार. तुम्ही म्हणणार परड्या नाही ठेवायच्या. तुळजापूरच्या देवीच्या परड्या आणणं म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची बोंधुगिरी आहे, नाही का? तुम्ही म्हणणार कवड्याच्या माळा घालणं बोंधुगिरी आहे. तुम्ही कवड्याच्या माळा बंद करायला सांगणार, परड्या बंद करायला सांगणार, तुम्ही जागरण बंद करा म्हणणार, अंधश्रद्धा आहे, गोंधळ बंद करा म्हणणार. मग तुमची इच्छा काय? मला तर असं तुमची अशी इच्छा आहे का टीका करणाऱ्यांची की ह्या सगळ्यांनी कन्व्हर्ट व्हावा, धर्मांतर करावं, अशी इच्छा आहे का? एक सांगा, सात संप्रदायातल्या साधा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कीर्तनकार सुद्धा दक्षिणा घेतो आणि एखादा महाराज जागरण गोंधळ गेनमाळ करण्याची दक्षिणा घेतो. पण कीर्तनकार जो करतो त्याला तुम्ही टीका करत नाही, कारण की तो संघटित समाज आहे. या संघटित आहे, वारकरी संघटित आहे. हा शाक्त असंघटित आहे. शाक्त असंघटित आहे. शाक्तामध्ये संघटित लोक नाहीयेत म्हणून त्यांना संपवायचं ठरलंय का काय डोक्यात? फक्त तो देवीचा उपासक आहे म्हणून लगेच त्याला बंधू मानायचंय, हा अधिकार कोणी दिला? त्यांच्या जर गुन्हा सिद्ध झाला असेल की बाबा त्यांनी अमक्या तमक्याला लुटलंय, फसवलंय, त्याच्यावर त्या व्यक्तीने जाऊन त्यांच्या गुन्हा दाखल केलाय, तर आम्ही त्यात काहीच कुणाचं ऑब्जेक्शन नाही. पण त्या व्यक्तीने कुणाला फसवलं नाही, कुणाला लुटलं नाही, काय नाही, तसा आरोपच त्याच्यावर नाही. आरोप काय फक्त गळ्यामध्ये सोनं घालतो. सोनं घालणं हा गुन्हा आहे का? सर्वप्रथम आता माझ्याकडे सोनं नाही, मग मला म्हणणार आहे का तुम्ही दरिद्री म्हणून? माझ्याकडे सोनं नाही, का एवढंच आहे फक्त सोनं, बाकी सोनंच नाही माझ्याकडे, आहे का? आता अंगठ्या कुठलाही व्हिडिओ बघा, मग मी दरिद्री म्हणून माझ्या शिष्याने तुलना करायची का? माझी हा दरिद्री गुरु आहे, ह्याच्याकडे जायला नको, त्याच्याकडे काय नाही. तुम्हाला गुरुकडे ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला गुरुची संपत्ती बघून जाता, दरिद्रता बघून जाता, तो धनवान आहे का धनहीन आहे हे बघून जाता, का त्याच्यापाशी असलेलं ज्ञान बघून जाता. ज्या पद्धतीनं ऐश्वर्यशाली व्यक्तीकडे, धनसमृद्ध व्यक्तीकडे सुद्धा ज्ञान असू शकतं आणि एखादा अकिंचन असेल, त्याच्यापाशी धनसंपत्ती जरी नसेल तरी सुद्धा त्याच्यापाशी ज्ञान असू शकतं. ज्ञान ही कधी धनसंपत्ती बघून येत नसतं, ते अभ्यासाने, तपश्चर्येने, उपासनेने येत असतं. म्हणून त्यांच्यापाशी सोनं अलंकार आहेत म्हणून त्यांच्यापाशी ज्ञान नाही, त्यांच्यापाशी पात्रता नाही, हे ठरवण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? भगवान श्रीकृष्ण ऐश्वर्यशाली, आता भागवत सांगते, त्याच्यापाशी श्रीकृष्णाने स्वतः सांगितले, जी माझी स्थिती तीच शुकाची स्थिती, तीच नारदाची स्थिती. नारदाला लंगोटी होती फक्त, काही नव्हतं ऐश्वर्य, पण त्याची जी आत्मस्थिती तीच, तशीच माझी आत्मस्थिती, तीच नारदाची स्थिती आहे. आम्ही शरीराने जरी वेगवेगळं असलो तरी स्थितीने आम्ही एकच आहे. हे भगवान श्रीकृष्णाचं भागवतातलं वचन आहे. त्याच्यामुळं ते श्रीमंत आहेत म्हणून ते बोंधू आहेत हे काही क्रायटेरिया असू शकत नाही की बाबा ते श्रीमंत आहेत, सोनं नाणं घालतात म्हणजे ते बोंधू, आणि त्याच्यापाशी सोनंच नाही की तो म्हणजे तुम्ही काय मानणार? त्यापाशी साधं काहीच नाही सोनं नाणं, मग तो ही म्हणजे तो झिरो किंमत त्याला, हे असं नाहीये. तुमची विचार करण्याची थिअरी चुकीची. तर तिसरा मुद्दा माझा आता हा जो मुद्दा घेतलाय की स्त्रीला मांडी बसून कान फुकले, सर्वप्रथम ही परंपरा पुरातन आलेली परंपरा आहे आणि तुमचं काम आहे, ज्यांच्या परड्या झाल्या, ज्ञानमाळी झाल्या, त्यांनी ह्या व्हिडिओ खाली कमेंट टाका, ही परंपरा आहे की नाही आहे. पूर्वापार झालेली परंपरा. तुळजापूरला जावा आणि ज्यांच्याकडे परड्या आहेत प्रत्येकाला विचारा की तुझी ज्ञानमाळ करताना गुरुने मांडी बसून कान फुकलं होतं का 5 फुटावर थांबून तुझं कान फुकलं होतं? आणि जर नसतील फुकलं, फक्त हेच महाराज मांडीव बसून घेत असतील तर मग 100% मी ती चुकीचं आहे, त्या तांगुंदे महाराजांचं चुकीचं आहे मग मानता येईल की बाबा कुठंच परंपरा नाही, तुम्हीच का मांडीव बसून घेताय. पण परंपरा ती पूर्व आलेली आहे नाही का? तर ही परंपरेच्या विरोधातली वृत्ती महत्वाची हो. मांडीव बसवलं म्हणून काय त्यांनी काही अश्लील चाळे केलेत का? काय तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय म्हणून तुम्ही कुणालाही बदनाम करणार का? कुणाही टीका करणार का? तुम्हाला तेव्हा अधिकार दिलाय का की तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलंय म्हणून तुम्ही कुणा विरुद्ध काही टीका करा, एखाद्याला बदनाम करा, एखाद्याचं हे करा, ही कुठंतरी चुकते असं मला म्हणायचं. त्याच्यानंतर आता हे मुद्दे घेतलेली, तर सर्वप्रथम एक मुद्दा घेतला गुरुचरण दोख, याचा शास्त्रीय तुम्हाला मी प्रमाण दिलंय.
दुसरा मुद्दा गुरुदक्षिणेबाबतचा दिलाय. जर वारकरी लोक कीर्तन सांगण्याची दक्षिणा घेत असतील तर गेनमाळ्याची दक्षिणा हे गुरुवर्य लोक का घेतली नाही पाहिजे यांनी? ह्याचं उत्तर, जर गोंधळ घालण्याची दक्षिणा घेत असेल, जागरण करणारा दक्षिणा घेत असेल तर गेनमाळ करण्याची दक्षिणा ह्यांनी का नाही घ्यावी? ह्याचं प्रमाण मला पाहिजे. आणि जर शास्त्रामध्ये कुठं उल्लेखित असेल तर तसं शास्त्रातलं सुद्धा प्रमाण पाहिजे. आणि जर दक्षिणा घेणं चुकीचं आहे तर इतक्या देवस्थानांवरती पावत्या फाडल्या जातात अभिषेकाचे आजा, त्या का घेतल्या जातात? ह्याचंही मला प्रमाण पाहिजे. दुटप्पी नाही, मला पाहिजे की ह्या गोष्टी क्लिअर होणं आवश्यक आहे. आणि कुठेतरी व्हिडिओच्या माध्यमातून हे द्यावेत. मला इंटरेस्ट वेळ नाही मला चर्चा करायला, कारण की इथं माझी ही अनुष्ठानं चालू असतात, ही चंडीचे पाठ माझे चालू आहेत. पण त्यातनं सुद्धा ही एखाद्या शाक्तावर ही माझी चंडीची अनुष्ठानं चालू आहेत, नाही का? मी माझ्या शिष्यांच्यासाठी, कल्याणासाठी त्यांच्या चंडीच्या अनुष्ठानं करत बसतोय. त्यामुळे हिथं येऊन माझ्याशी चर्चा करायला तुम्हाला टाइम द्यायला माझ्याकडे तेवढा टाइम नाही. तर मला जे काय तुमचं मत असेल ते व्हिडिओच्या माध्यमातून मी व्हिडिओ बघेल. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा, हे मुद्दा क्लिअर केलाय मी की दक्षिणा ते घेतात तर त्याच्यात मी माझं मत मांडले की त्यांनी का ना घ्यावी दक्षिणा, त्यांच्या कामाची, त्यांच्या कष्टाची. आणि जर घ्यायची असेल तर सगळ्याच्या दक्षिणा का बंद होऊ शकत नाही? मग करायच्या सगळ्याचे बंद व्हायला पाहिजे. कोणीच घ्यायची नाही. कीर्तनाची नाही घेतली पाहिजे, भाजनाची पण नाही घेतली पाहिजे, गोंधळाची नाही घेतली पाहिजे. सगळ्या देवस्थानांवरच्या हे काय म्हणतात देणग्या बंद झाल्या पाहिजेत, दक्षिणा पेट्या बंद झाल्या पाहिजे, सगळे बंद झाले पाहिजे. त्यानंतर हा का हे विषय कसा आहे, विषय जाणीवपूर्वक षडयंत्र करण्याचा आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा घेतलाय मी मांडी बसून कान फुकलेल्याचा. मांडी बसून कान फुकलं म्हणजे स्त्रीचा तुम्हाला मांडी बसलं म्हणजे वाईट बाबतीने स्पर्श केला तर मग असं म्हणजे डॉक्टर सुद्धा स्पर्श करतो. मग तुम्ही आरोप करता का डॉक्टरवर वाईट बाबतीने स्पर्श केला म्हणून? आणि हा माणूस 4 माणसात येऊन बसलाय, असं नाही की बसलाय का खोलीमध्ये बसलाय त्या बाईचा कान फुकत. 4 माणसामध्ये 5 माणसामध्ये ती व्यक्ती कान फुकते, सगळ्या गावात येतात. तर काय वाईट पाहुण्याने फुकणार आहे का कान? वाईट पाहुण्याने अश्लील स्पर्श करणार आहे का? काय तुम्ही आरोप कसे काय कुणीकडे चालले? बरं चला, त्याच्यानंतरचा आपण एक मुद्दा घेऊ. हा तर माझं सर्व महाराष्ट्रातल्या गुरुवार्यांना विनंती आहे की सर्वप्रथम तुम्ही आपापसातले मतभेद विसरा, एकत्र या, संघटित व्हा. वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय जास्त पद्धतीने संघटित आहे, नाथ संप्रदाय संघटित आहे. त्या पद्धतीने तुम्ही का संघटित होऊ शकत नाही? एकत्र व्हा, एका विचाराने चाला तर तुम्ही टिकताल. अन्यथा ही जो काय अंधश्रद्धेच्या नावाखाली तुमच्यावरती खोटे आरोप करून तुमच्या सगळ्यांना संपवलं जाईल. तुमच्या सगळ्यांना संपवलं जाईल हळूहळू हळूहळू एकेकाला करून. का? कारण की नाहीतर मग असं करा, सगळ्यांनी मिळून आहे का नाही, आता एकत्र या, आपण काय करू, हिंदू धर्माचा आपण राजीनामा देऊन टाकू सरळ. दुसरा पर्यायच नाही मग आपल्यापाशी. जर तुम्ही हिंदू धर्मात राहून हिंदू देवी देवतांना पूजत नसताल, तुम्हाला पूजता येत नसेल तुमच्या पद्धतीप्रमाणे. आज मोगलांच्या काळामध्ये सुद्धा एवढे निर्बंध नव्हते, एवढे त्यांच्यावर टीका, एवढा त्रास होत नव्हता. तो आता त्रास व्हायला लागलाय की शाक्तांना, विशेषतः शाक्त देवीच्या उपासकांना, देवीचा उपासक दिसला की ठोक त्याच्यावर आरोप, मन त्याला भोंदू. देवीचा पुजारी दिसला की त्याला तांत्रिक, त्याला पाखंडी, आहुरी काहीतरी आरोप ठोकून त्याला बदनाम करून टाका. हेच चाललंय. हे शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा होत नव्हतं, औरंगजेबाच्या काळात सुद्धा एवढं झालं नसेल. इंग्रज सुद्धा लाजतील, औरंगजेब लाजल म्हणून वा किती जायला, मी सुद्धा एवढं धुमाकूळ घालू शकलो नाही तेवढा आता ह्यांनी धुमाकूळ घातलाय. तर मग एकच पर्याय, सगळ्यांनी एकत्र या, आपण सामुदायिकरित्या धर्मांतर करून टाकू, धर्मच बदलून टाकू. आपण ह्या धर्मातच नको थांबायला, अशी मी तुम्हाला विनंती करतो. हिंदू धर्मातच थांबायला नको, आपण सरळ डायरेक्ट धर्मांतर करून टाकू. दुसरा काय पर्याय? जर तुम्हाला हिंदू धर्मात राहून हिंदू धर्माच्या लोकांसाठी जर तुम्ही एवढं झिजून एवढं ही करून जर तुमच्या बदनामी होत असेल, काय खून केलाय, कोणाचा बलात्कार केलाय, काय केलाय, असं जर तुमच्या वेळेत असेल तर कशासाठी हिंदू धर्मात थांबायचंय? धर्मांतरच केलेलं बरं, असं ह्या ठिकाणी मला तुम्हाला सुचवायचंय. म्हणजे त्यांच्या सुद्धा टीका करणाऱ्यांच्या सुद्धा मनासारखं होईल असं ह्या ठिकाणी मला मी बोलू इच्छितो. हा, तुमच्या आरोप जर खरे असतील तर मग मला काय बोलायचं नाही. पण जर तुम्ही काही न करता शिल्लक गोष्ट फक्त गुरुचरण तीर्थ घेतलं म्हणून जर एवढा त्रास होत असेल तर काय उपयोग काय झाला? जर माझा विचार तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.